आदिवासींची लोकसंख्या ज्या ठिकाणी अधिक आहे त्या आदिवासींच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांच्या शाखा त्या ठिकाणी आहे मला आनंद होतो त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आदिवासी समाजाची मुलं मुली उच्च शिक्षित होत आहेत जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवतात आणि अभिमानाने सांगतात की आमचा हा ज्ञानाचा पाया याच्यामधून घातला गेला आणि हेच काम अन्नाला हे सुचल आज ते विस्तारित स्वरूपामध्ये महाराष्ट्रात होत आहे त्याचा एक प्रकारचं समाधान तुम्हाला सगळ्यांना आहे. आजच्या दिवशी या ठिकाणी रयत शिक्षण संकुलाचं उद्घाटन अनेक शाखांचं उद्घाटन काही ठिकाणचं भूमिपूजन याचा कार्यक्रम आम्हाला हातामध्ये घेतला. महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा काही शाखा आणि मी एकच संस्थाची आहे की तिचा प्रचंड विस्तार झाला आणि हा जो विस्तार झाला तो महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये नगर जिल्हा या कामामध्ये नेहमीच आग्रहवादी आहे. नगर जिल्ह्याच्या अनेकांनी रयत शिक्षण संस्थेच्या फाशीची अशी सगळी शक्ती उलटी शंकरराव काळेंचा उल्लेख करावा लागेल. अनेकांची नावं घेता येईल. रावसाहेब शिंदेचा उल्लेख करावा लागेल. त्या सगळ्या लोकांनी नगर जिल्ह्याचं सगळ्याचं नगर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा अण्णांची जयंती 22 सप्टेंबरला संपन्न झाली आणि 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या सप्ताहामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन विविध शाखांमधून केलं जातं आणि या सप्ताहामध्ये असलेल्या या शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय दळवीसाहेब असतील, आदरणीय वाईस चेअरमन भगीरथ काका शिंदे असतील, संघटक आदरणीय अनिल पाटील साहेब असतील, या ठिकाणी या विभागातले सर्व मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आदरणीय मस्के साहेब असतील, या चला चला आज आम्ही श्रीमंत तालुक्यात देशाचे नेते नरेंद्र पवार साहेब या निमित्ताने श्री राजेंद्र नागवडे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यासाठी आज इथे आलो आहे. महायुतीमध्ये जरी असलं तरी हे नेते शेवटी देशाचे नेते आपल्या इथे आल्यामुळे त्यांचा सत्कार करणं आपलं काम आहे यासाठी आम्ही